या शोषणाच्या प्रक्रियेला तो शुद्धीकरण प्रक्रिया असं म्हणतो. तुमच्या जीवनाचं भलं करण्यासाठी, कुटुंबाचं भलं करण्यासाठी, इतरांचं भलं करण्यासाठी ही प्रक्रिया वापरायची आहे. आणि ही प्रक्रिया वापरत असताना प्रत्यक्षात त्या स्त्रीचा उपभोग घेतला जातो. हे करत असताना त्याने काही स्त्रियांना मी गेल्या जन्मी कृष्णाचा अवतार होतो आणि तू राधा होती असं सांगितलेलं आहे. काही स्त्रियांना मी कृष्णाचा अवतार होतो आणि तू गेल्या जन्मामध्ये अप्सरा होती असं सांगितलेलं आहे. आणि ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट आपला जो ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट आहे 54चा, तोही त्याला लागू होतो कारण तो रोगदुरुस्तीचे दावे करतो. पण जादूटोणा विरोधी कायदा त्याला डायरेक्टली लागू होतो. खरात बाबाला, कारण आपल्या जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये 11व्या कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की एखादी व्यक्ती जर दावा करत असेल की मी गेल्या जन्मामध्ये अमुक अमुक अवतार होतो आणि तू तमुक तमुक होती आणि या पद्धतीनं बोलून संबंध ठेवत असेल तर तो कायद्याने सरळ सरळ गुन्हा आहे. मग त्यामध्ये त्या स्त्रीची संमती असो किंवा नसो तरी तो कायद्याने गुन्हा आहे. जादूटोणा विरोधी कायद्याचं वैशिष्ट्य असं आहे की कृती इटसेल्फ गुन्हा आहे. त्यामध्ये उद्देश काय होता तो उद्देश बिलकुल महत्त्वाचा नाही. उद्देश चांगला असो किंवा वाईट असो, कृती इटसेल्फ कायद्याने गुन्हा ठरवलेली आहे. तुम्हाला बाहेरची बाधा झाली, तुम्हाला कोणी करणी केली, जादूटोणा केला असं सांगणं कायद्याने गुन्हा आहे. त्याचंही उल्लंघन या खरात बाबाने वारंवार केलेला आहे. तो अवतार पूजा करतो, त्या अवतार पूजेच्या आधी भीती घालतो की तुमचं प्रचंड नुकसान होईल. तेही जादूटोणा विरोधी कायद्यामधल्या अनुसूचीमधल्या 8व्या कलमानुसार भीती घालणं, तुमचं आर्थिक नुकसान होईल अशी भीती घालणं हाही कायद्याने गुन्हा आहे. आणि जादूटोणा विरोधी कायदा अतिशय कडक आहे. त्याची शिक्षा जरी केवळ 7 वर्षांपर्यंत असली तरी मिनिमम शिक्षा 6 महिने कारावास ते 7 वर्ष कारावास अधिक 5,000 रुपये ते 50,000 रुपये दंड आहे. या कायद्यामध्ये प्रचार आणि प्रसार करणं सुद्धा इक्वली गुन्ह्याचं मानलेलं आहे. म्हणजे एखादी व्यक्ती त्याच्या कृत्याचा प्रचार प्रसार करत असेल तर तोही कायद्याने इक्वल गुन्हा मानला जातो. एखादी व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहाय्य करत असेल तरी तोही कायद्याने गुन्हा मानला जातो. आणि रुपाली चाकणकर यांनी, खेमकर नावाचे एक नाशिकचे पत्रकार यांनी त्या बाबांबद्दल जेव्हा जाहीर केलं, त्यांचं वृत्त प्रकाशित झालं, त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी त्याला फोन करून झापलेला आहे. आणि त्यामुळे ते प्रत्यक्ष सहकार्य करत आहेत असं त्यातनं सिद्ध होतं. आणि त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर सुद्धा सहआरोपी म्हणून या गुन्ह्यानुसार केस दाखल होते. एवढंच नव्हे तर जे ट्रस्टी आहेत या कृतीच्या माध्यमातून जे पैसे ट्रस्टमध्ये गोळा झाले ते सगळे ट्रस्टीचे ट्रस्टी सहआरोपी ठरतात. इतका हा कायदा व्यापक आहे. महाराष्ट्र सरकारचं आणि पोलिसांचं मी मनापासून त्याकरता जाहीर अभिनंदन करत आलो आहे. आजही पुन्हा करतो, जसं पत्रकारांचं केलं त्याच पद्धतीनं, की खरात बाबावर SIT गठीत केली. तेजस्विनी सातपुतेंसारखी एक धडाडीची स्त्री अधिकारी त्याकरता SIT प्रमुख नेमली. एकूण 10 FIR आधी दाखल झाले होते. आता टप्प्याटप्प्यानं बाकीचे FIR दाखल होत आहेत. पोलिसांकडे 19 महिलांच्या तक्रारी आधी आल्या होत्या, आणखी नव्या तक्रारी येतच आहेत. तर पोलीस अतिशय उत्तम पद्धतीनं काम करतील, पण त्यांनी बाकीच्यांना सुद्धा सोडू नये. म्हणजे जसं रुपाली चाकणकर या सहआरोपी आहेत, कारण एकदा दहशत संपूर्ण महाराष्ट्रभर निर्माण झाली पाहिजे की आपण जादूटोणा विरोधी कायद्याचं उल्लंघन करत असलो तर आपल्याला शिक्षा होऊ शकते, आपल्याला जेलमध्ये जावं लागतं. आणि तो वचक निर्माण झाला तर बाकीचे लोकही काळजी घेतील आणि त्या अर्थानेही त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रबोधन होईल. हे पुढे महाराष्ट्र सरकार करणार की नाही याबद्दल मला डाऊट आहे. कारण जे महाराष्ट्र सरकार आणि जे गृहमंत्री, ज्यांचं मी जाहीररित्या आता अभिनंदन केलं की त्यांनी खरात प्रकरणामध्ये ही ॲक्शन घेतली, त्यांनी ही ॲक्शन घेतली. मी हे का म्हणतोय? कारण मला पोलीस खातं सध्या कसं काम करत आहे गेल्या 11 वर्षांमध्ये याची उत्तम माहिती आहे. मी पोलिसांचे महाराष्ट्रभरातले ट्रेनिंग केल्यामुळं अधिकाऱ्यांचे फोन माझ्याकडे, माझे फोन त्यांच्याकडे आहे. त्यांची सारखे मधून मला फोन असतात. पूर्वी फोन असायचे मार्गदर्शनाकरता की हा कायदा कसा लागू होतो, कुठे लागू होतो, काय होतो विचारण्याकरता. साधारणतः 2015 नंतर त्यांचे फोन मला यायला लागले की सर हा कायद्यात बसतं पण आम्हाला दाखल करता येत नाही कारण अमुकाचा दबाव आहे, तुम्हीच काहीतरी करा. आणि तुम्हीच काहीतरी करा म्हणजे काय? मुख्यमंत्री जर त्यांच्या बाजूने उभे असतील आणि त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री पण गृहमंत्री त्यांच्या बाजूने उभे असतील तर हे कसं घडणार?
त्यामुळे आजपर्यंत BJPच्या साध्या एखाद्या कॉर्पोरेटरनी तक्रार केली किंवा नगरसेवकांनी सुद्धा फोन केला पोलिसांना तरी पोलीस या कायद्याखाली तक्रार दाखल करत नसत. ही महाराष्ट्रातली वस्तुस्थिती आहे. आणि त्यावेळी खरात बाबासारख्या बाबावर SIT गठीत करून या पद्धतीची कारवाई होते. म्हणजेच हे कृत्य देवेंद्र फडणवीस यांचंच आहे आणि म्हणून त्यांचं जाहीर अभिनंदन. आता मला जे तुमच्या पुढ्यामध्ये बोलायचं होतं ते सगळं बोलून झालेलं आहे. फक्त एक शेवटचा मुद्दा, जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार प्रसार अंमलबजावणी समितीचं काम अतिशय उत्तम पद्धतीनं 2014 पासून सुरू झालं होतं. त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं गव्हर्नमेंट होतं. 2014च्या शेवटाला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मला मनापासून आनंद झाला की गंगाधरराव फडणवीसांचे चिरंजीव आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इमर्जन्सीनंतर आम्ही दोघांनी एकत्र काम केलेलं आहे. जनता पार्टीचा एकत्र प्रचार केलेला आहे. मी त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान असूनही ते मला मित्रासारखं वागवायचे. खांद्यावर हात ठेवून मेरा दोस्त असं मला म्हणायचे. त्यामुळे त्यांच्याविषयी एक विशिष्ट पद्धतीचा जिव्हाळा होता. ते त्यावेळी जनसंघात होते आणि मी जयप्रकाश नारायणांच्या संघटनेमध्ये होतो. पण आम्ही सगळे जनता पार्टीमध्ये दाखल झालो होतो. त्यांचा मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेत याचा मला मनापासून आनंद होणं स्वाभाविक आहे. त्याचं कौतुकही होतं. आम्ही सुरुवातीला मी आणि उमेश बाबू चौबे आणि देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधरराव हे एका स्कूटरवर हिंडत असत. हे सगळ्या नागपूरच्या पत्रकारांना माहीत आहे. दोघेही कॉर्पोरेटर होते, चांगले मित्र होते. आम्ही तिघच जण परस्परांशी बोलत होतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, डिसेंबरचा कालावधी जेव्हा आपलं नागपूरचं अधिवेशन चालू होतं, आणि त्यांना मी डायरेक्टली विचारलं की 14.5 कोटी सरकारने सँक्शन केले, त्यातले 1 कोटी आपण वापरतो. या पद्धतीचे कार्यक्रम सुरू आहेत. बाकीचे 13.5 कोटी आता मिळायचे आहेत आणि या पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे. तुम्ही कायद्याला समर्थन दिलेलं आहे, तुम्ही या कायद्याच्या बाजूने उभे आहात हे मला नीट माहीत आहे. पण तुम्ही BJPचे मुख्यमंत्री आहात तर हे कायद्याचं काम करणार का? ते म्हणाले, हो आपण अतिशय उत्तम पद्धतीनं हे काम करू, तुमच्या मनात कोणतीही शंका ठेवू नका. मी 13.5 कोटी तर देत नाही पण 10 कोटी तुम्हाला आता देतो. मी म्हणालो की 10 कोटी आता 4 महिन्यात खर्च करणं शक्य नाही, जास्तीत जास्त 2 कोटी वापरू, पण सँक्शन मात्र तुम्ही 10 कोटी करा, कारण पुढच्या वर्षी त्याच्या सँक्शनवर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून तुम्ही सँक्शन तेवढे करा. ते मला म्हणाले, तुमचे मित्र आहेत सुधीर मुनगंटीवार, ते अर्थमंत्री आहेत, त्यांना एकदा भेटून घ्या. सुधीर भाऊ एवढंच मला म्हणाले, कारण मुख्यमंत्री म्हणाल्यावर माझा पुढे प्रश्न आहे, मी तर सोबत आहेच. आणि मला वाटलं आपल्याला अतिशय उत्तम पद्धतीनं आता काम करायचं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 22 सभा, 40 पैकी 22 सभा महाराष्ट्रभरात झालेल्या आहेत. नागपुरातली सभासुद्धा ते मुख्यमंत्री झाल्यानंतर झालेली आहे. पोलिसांचे जे ट्रेनिंग आहे त्यातले 5 वगळता 43 ट्रेनिंग ते गृहमंत्री असताना झालेले आहेत. आता मला वाटलं ते गृहमंत्री आहे, गृहमंत्र्याच्या परवानगीशिवाय सगळ्या अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र कधी पूर्वी आणलेलं नव्हतं. ते आणलं शक्यच नाही. म्हणजे ते उत्तम पद्धतीनं आपल्याला मदत करतील. पुढे 3 वर्ष मी दर आठवड्याला मंत्रालयात खेटे घालत होतो. माझा व्यवसाय हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या कार्यशाळा चालवणं आहे. तो मला पूर्ण बंद करावा लागला होता, कारण त्याचे हॉल 6-6 महिने आधी बुक करावे लागतात. ते सगळं आर्थिक प्रचंड नुकसान सोसून मी सारखे मंत्रालयात खेटे घालत होतो. 3 वर्ष मला नुसतं झुलवत ठेवलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी. माझ्या आयुष्यातला हा पहिला अनुभव आहे. काँग्रेसच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी मला कधीही झुलवलं नाही. तोंडावर सांगितलं पॉसिबल आहे, नाही पॉसिबल आहे, होणं शक्य आहे, नाही होणं शक्य आहे. त्यामुळे हा अनुभव माझ्याकरता फार वेगळा आणि नवा होता. 3 वर्षानंतर त्यांच्याच जवळच्या लोकांनी मला येऊन, ज्यांना माझ्याबद्दल फार प्रेम आणि सहानुभूती होती, त्यांनी सांगितलं की सर तुम्ही आता चक्रा मारू नका, कारण त्यांनी ठरवलेलं आहे की या कायद्याचा प्रचार प्रसार करायचा नाही आणि हा राबवायचा सुद्धा नाही. आणि ते पोलिसांच्या माध्यमातून सातत्यानं माझ्यापर्यंत येत होतं. मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार आलं. कायद्याला आम्ही 1 एप्रिलपासून याची सुरुवात करणार होतो. त्याकरता 12 कोटी रुपये सँक्शन केले होते अजितदादांनी. 24 मार्चला लॉकडाऊन लागू झाला. पुढे 2 वर्ष काम थांबलं. मग त्यानंतर 2 वर्षांनी 22ला हे काम पुन्हा सुरू झालं. कामाच्या सगळे GR निघत आहेत. वक्त्यांची प्रशिक्षणं झाली, त्यामध्ये आम्ही 200 आणखी नवे वक्ते तयार केलेत. सामाजिक न्याय विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण झालं. आता अनेक अधिकारी बदललेले होते आणि कामाला आम्ही छानपैकी वेगानं सुरुवात होते आहे. तेवढ्यात सरकार बदललं. शिंदे महाराज गेले आपल्या गुवाहाटीला. त्यांनी मोठ्या रेड्याचा बळी दिला. त्यानंतर महाराष्ट्रातलं सरकार त्या रेड्याच्या बळीमुळे बदललं
आणि ते सरकार बदलल्यानंतर हे काम जैसे ते ठप्प झालं. मग अजितदादा जेव्हा तिकडे गेले तेव्हा मी पुन्हा त्यांना भेटायला गेलो. त्यावेळेस त्यांनी सरळ सरळ 22 कोटीचं बजेट सँक्शन केलं. ते ऑलरेडी सँक्शन केलेलं होतं 2022मध्ये. ते आता 22 कोटीचं बजेट त्यांनी पुन्हा सँक्शन केलं आणि आम्ही कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न करत. त्यांनी आउट ऑफ वे जाऊन, ते उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते, हे मंत्रालय एकनाथ शिंदेंकडे होतं आणि तरीही त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांची माझ्यासोबत बैठक घडवली. हा प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला. मी त्यांना नीट कल्पना दिली होती की BJP गव्हर्नमेंटमध्ये हे काम करणं शक्य नाही आहे, कारण देवेंद्र फडणवीसांना हे काम करायचं नाही आहे. ते म्हणाले त्याची काळजी करू नका, आपण करू. आणि तुम्हाला सांगतो 15 दिवसामध्ये या संपूर्ण प्रोजेक्ट निघणार होता, प्रोजेक्टचा GR निघणार होता. तो GR 11 महिने निघाला नाही. शेवटी सचिवांनी मला खाजगीत सांगितलं की सर, अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारमध्ये आता काम होणार नाही, कारण पूर्वी 2 वेळा मी महाराष्ट्र सरकारसोबत काम केलं, त्यावेळेस 1 पैसा खाऊ न घालता कोणी माझ्याकडनं अपेक्षाही केली नाही. उलट अजितदादांचा फोन जायचा, श्याम मनमांचं काम आहे, पुण्यकर्म आहे, आणि सगळे अधिकारी अतिशय आउट ऑफ वे जाऊन 1 पैशाची अपेक्षा न करता सगळी कामं करत होते. हा अनुभव मी ऑलरेडी महाराष्ट्र सरकारमध्ये घेतलेला होता. आणि आता अर्थमंत्रालयातली फाईलसुद्धा हलत नव्हती. त्यावेळेस त्यांनी मला असं सुचवलं, सचिवांनी, मी त्यांचं नाव मुद्दाम घेत नाही, पण तुम्हाला माहीत असेल त्या काळात कोण सचिव होतं. तुम्ही टकटक केलं की तुम्हाला इंटरनेटवरनं ते कळेल. ते मला असं म्हणाले की सर, एकच पर्याय आला, तुम्ही एका एजंटाला सांगा, मी एजंट देतो तुम्हाला, सरकारकडनं पैसे काढण्याचं काम तो करेल, तुम्ही फक्त त्याला सांगायचं मला एवढं एवढं काम झालेलं पाहिजे, त्याचे हिशेब विचारायचे नाही, गुमनिमूटपणे सह्या करायचे. म्हटलं कितीचा फरक असू शकेल? म्हणजे असा 20-25% तर फरक असतो. म्हटलं मी एक कोणाला खाऊ घालत नाही, मी खातला नाही, कारण मी जयप्रकाश नारायणांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा प्रॉडक्ट आहे. आणि त्यानंतर मी मंत्रालयात जाणं सोडलं. म्हणजे अजितदादांचं सुद्धा या गव्हर्नमेंटमध्ये फारसं चालत नव्हतं, अशी परिस्थिती होती. अजितदादांना मी पृथ्वीराज चव्हाण गव्हर्नमेंटमध्ये पाहिलं, त्यांचा शब्द गव्हर्नमेंटमध्ये अंतिम असायचा. अजितदादांना मी उद्धव ठाकरे गव्हर्नमेंटमध्ये अतिशय जवळून पाहिलेलं आहे, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, त्यांचा शब्द अंतिम असायचा. 1 पैशाने कधी कुणी मला त्रास दिला नाही, माझी एकही फाईल 1 मिनिट कोणी अडवून ठेवली नव्हती. आणि या गव्हर्नमेंटमध्ये फाईलच हालत नव्हती, अशी परिस्थिती आहे. 11 महिने GR निघाला नाही शेवटपर्यंत प्रोजेक्टचा, जो 15 दिवसात निघणार होता, एप्रिलमध्ये निघणार होता. तर ही परिस्थिती आहे. शंकर बाबासारखे बाबा का फोफावले? जर महाराष्ट्र सरकारने हे काम उत्तम पद्धतीनं केलं असतं, मी अजितदादांना फक्त एवढंच पटवलं होतं की तुम्ही 5 वर्ष हा कायदा सरकारच्या माध्यमातून राबवण्याची संधी द्या, मी अर्धा महाराष्ट्र बदलवून दाखवतो. कारण हे सामर्थ्य महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये एवढे पुरोगामी कार्यकर्ते आहेत, त्यांना आपण ट्रेन केलं तर अतिशय उत्तम पद्धतीनं महाराष्ट्राचं प्रबोधन होऊ शकतं. केवळ माझं एक संघटन नाही आहे, शाहू फुले आंबेडकर विचारधारा मांडणारी खूप मोठ्या संख्येनं असणारी तरुण मंडळी आणि इतर कार्यकर्ता मंडळी या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि म्हणूनच मित्रांनो 400 वक्ते आपण तयार केले. त्यांना मी दुसरं म्हटलं होतं की 10 वर्ष संधी मिळाली तर अख्खा महाराष्ट्र बदललेला असेल आणि उघड अंधश्रद्धा महाराष्ट्रातल्या संपलेल्या असतील, छुटपुट अंधश्रद्धा राहतील. जर हे गेली या, आता ही गोष्ट आहे 14 सालची, आता आहे 26, म्हणजे 12 वर्ष झाली. या 12 वर्षातले 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंचं राज्य होतं. उरलेले जवळपास 9.5 ते 10 वर्ष हे देवेंद्र फडणवीस यांचं राज्य आहे. त्यांच्या या राज्यामध्ये जर जादूटोणाविरोधी कायदा याचा प्रचार प्रसार झाला असता तर अशोक बाबासारखा एवढा मोठा बाबा, एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचं शोषण करणारा आणि स्त्रियांचं शोषण करणारा बाबा निर्माणच होऊ शकला नसता. आणि म्हणून या अंधश्रद्धेच्या प्रकाराला देवेंद्र फडणवीस तेवढेच जबाबदार आहेत, असा मी जाहीररित्या वक्तव्य करतो आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगून या ठिकाणी थांबणार आहे. 2014मध्ये मी हे जाहीररित्या बोललो, त्याच्या आधीही बोललेलो आहे. शुकदास बाबाला एक्सपोज केल्यानंतर बाळासाहेब देवरस सरसंघचालक असताना त्यांच्याकडे तक्रारी गेल्या. मी पत्रकारिता तरुण भारतात शिकलो आहे, मागो वैद्यांच्या आणि दिबा घुमरेंच्या हाताखाली ट्रेंड झालेलो आहे. त्या दोन्ही संपादकांना त्यांनी बोलावून घेतलं. तुमच्या हाताखालचा मुलगा काय असे काम करतोय असं त्यांना विचारलं. त्यांनी नीट समजावून सांगितलं आणि त्यांचं हे वक्तव्य आहे. ते म्हणाले, आपल्याला कुठे आपल्या घरामध्ये साप हवा आहे.
पावण्याच्या लाठीनं जर साप मरत असेल तर ती आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि हा दृष्टिकोन त्यांनी कायम ठेवला. त्यांच्या काळामध्ये कधीही RSSने ऑर्गनाइज विरोध माझ्या कामाला केला नाही. तरुण भारताने सातत्यानं, किमान हे दोघं जण संपादक असेपर्यंत सातत्यानं या कामामध्ये माझ्या पाठराखण केलेली आहे, मदत केलेली आहे. मी देवेंद्र फडणवीसांना एवढंच म्हणतो की तुम्ही आता गावोगाव धीरेंद्र महाराजांसारख्या महाराजांना हिंडवता. जे महाराज जाहीरित्या सांगतात तुला भूत लागलेलं आहे, जाहीरित्या सांगतात तुझ्यावर जादूटोणा टोटका केलेला आहे, जाहीरित्या सांगतात असं असं करा म्हणजे तुमचे आजार दुरुस्त होतील, सगळ्या अंधश्रद्धा पसरवणारा हा महाराज. दुसरा एक महाराज आहे दीपक मिश्रा, तो सांगतो की मुलांना पास व्हायचं असेल तर शंकराच्या पिंडीला बेलफूल व्हायला की तो पास होतो. त्याचा मुलगा नापास झाला, पत्रकारांनी तुम्ही प्रश्न विचारला तुझा मुलगा का नापास झाला, त्यावर तो काय म्हणतो, तो असं म्हणतो की मैं अपने बेटे को बोलना बाकी लोगों को बोलते बोलते भूल गया इसलिए वो नापास हुआ. तर आपली पोरं अशा पद्धतीनं पास होणार आहे, पिंडीवर बेलफुलं वाहून अभ्यास न करता पास होणार आहे. कारण तरी वाक्य आहे, अभ्यास किया हो ना किया हो फिर भी पास हो जाएगा. ह्या पद्धतीच्या अंधश्रद्धा पसरवणारे साप तुम्ही महाराष्ट्रभर घेऊन हिंडता आहात. तुम्ही BJPचे सर्वेसर्व आहात हे महाराष्ट्राला नीट माहीत आहे, केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत. आणि बाळासाहेब देवरस म्हणाले होते की पावण्यांच्या हातीनं लाठीनं साप मरत असेल तर आपल्याला ते हवं आहे. इथे महाराष्ट्र सरकारची अधिकृत बॉडी तयार झालेली आहे त्या कामाकरता. तर कृपया 11 वर्षपर्यंत तुम्ही साप वाढवले, साप पोसले, त्यांना काय काय पाजलं, काय काय खाऊ घातलं, आता तरी ते थांबवा. लोकांच्या अंधश्रद्धा दूर करण्यामध्ये पुढाकार घ्या, हे या निमित्तानं मी कळकळीचं आवाहन करेन आणि या ठिकाणी थांबेन. शर्मा नाही. या संदर्भात असं वाटतंय कारण की खऱ्यासारखी जेव्हा प्रकरण जेव्हा समोर येते तर काय वाटतंय आपल्याला? मला एक सांगा, आता सध्या सगळ्यात उत्तम काम तुम्ही लोकांनी केलं. खरात प्रकरणामध्ये जेव्हा 18 मार्चला त्याला अटक झाली तेव्हाच मला प्रेसचे फोन आले, पण मी बोललो नाही, मीडियाशी बोललो नाही. मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की क्षमा करा, मी आता काही बोललो तर सगळ्या हिंदुत्ववादी संघटना खरातच्या बाजूने उभ्या राहतो. आज मी जाहीररित्या त्याच्या विरुद्ध दौरा घेतोय. कारण आज मला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही असं वातावरण निर्माण करून ठेवलेलं आहे की खराचं समर्थन करण्यासाठी कोणी पुढे हिंमतच करणार. हे इतकं उत्तम प्रबोधन मीडियाने केलेलं आहे, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे, प्रिंट मीडियासुद्धा. जेव्हा आपल्या सगळ्यांची साथ एकत्र असेल तेव्हाच आपण इतक्या उत्तम पद्धतीनं प्रबोधन करू शकू. 14 आणि 15 मध्ये ज्यावेळेस या सगळ्या सभा आणि पोलीस ट्रेनिंग सुरू होतं तेव्हा तुम्ही लोकांनी खूप उत्तम साथ दिली, उत्तम पद्धतीनं त्या गोष्टींना प्रसिद्धी दिली, त्या गोष्टीला एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. आता मला सांगा, मी आतापर्यंत 10,000 व्याख्यानं दिली आहे या विषयावर. माझ्या व्याख्यानाला लोक किती असतात? 1,000, 2,000, 3,000. तुमचे वाचक किती असतात, प्रेक्षक किती असतात? लाखो. माझे सगळे कार्यकर्ते गावोगाव कार्यक्रम करत असतात, आमचं प्रबोधन सातत्यानं सुरू असतं. पण आमचं व्याख्यान एकदा ऐकलेला माणूस 100दा जर वेगवेगळ्याच गोष्टी ऐकत असेल आणि मीडियाच्या माध्यमातूनही अंधश्रद्धा त्याच्यापर्यंत पोहोचत असतील आणि त्या अंधश्रद्धा त्याच्या संस्कारात आधीपासून आहे, त्यामुळे सगळ्यात उत्तम पर्याय होता जो प्रोजेक्ट मी सांगितला आणि जो महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेला प्रोजेक्ट आहे, तो जर आपण ताकदीनं अंमलात आणला तर खरोखर महाराष्ट्र अख्खा बदलेल. त्यामध्ये प्रत्येक शाळेमधले 2 शिक्षक आपण ट्रेन करणार आहोत 5 वर्षांमध्ये. एकही शाळा सुटता कामा नये याची काळजी घेणार होतो, ती खाजगी असो की कोणतीही असो. आणि 2 शिक्षक जर या विषयामध्ये त्या शाळेमध्ये ट्रेन झालेले असतील तर ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकले असते आणि ती अख्खी शाळा बदलली असते. या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याचं ट्रेनिंग घेणार आहोत. ते अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर्स असतील, ग्रामसेवक असतील, जे जे सरकारी कर्मचारी आहे, पोलीसचे प्रत्येक कॉन्स्टेबल आहे, त्या सगळ्यांचं ट्रेनिंग यामध्ये ठरलं होतं. आणि त्याकरताच हे 400 वक्ते आपण सरकारी खर्चानं तयार केले आहेत ना. तुम्ही कल्पना करा की 400 वक्ते एका वेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे ट्रेनिंग करत आहेत आणि याकरता काही फार पैसा नाही लागत. सामाजिक न्याय मंत्रालयाचं बजेट 50,000 कोटीचं आधी होतं, आता मला माहीत नाही एक्झॅक्टली किती कोटींचं आहे. आणि याकरता 22 कोटी हा फक्त रक्कम आहे. मी जेव्हा हे सगळं पहिल्या टप्प्यामध्ये राबवत होतो मला अनेक ॲडिशनल कलेक्टर सांगायचे, ते माझे जिल्हा कमिटीचे अध्यक्ष असायचे, सर तुम्ही कशाला पैशाची काळजी करता, 2-4 शिबिरं तर आम्ही तुमचे काढून देतो, पत्रकारांची शिबिरं आम्ही घेऊन टाकू.
आमच्या खर्चाने घेतो, आमच्याजवळ जिल्ह्याकडे एवढा पैसा असतो. म्हणजे सरकारकडे पैशाची बिलकुल कमतरता नाही आहे, यंत्रणेची कमतरता नाही आहे. ही यंत्रणा किती ताकदीनं काम करते मी स्वतः अनुभवलेलं आहे, सोबत काम केलेलं आहे. फक्त देवेंद्र फडणवीसांची इच्छाशक्ती पाहिजे. त्यांना महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धा दूर करणं हे आपलं कर्तव्य आहे असं वाटलं पाहिजे, तर संपूर्ण महाराष्ट्रामधलं चित्र पुढच्या 5-7 वर्षांमध्ये बदलून जाईल. किंवा मोठे खरात बाबांसारखे बाबा निर्माण होणार नाही, त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर बळी जाणार नाही, छुटपुट राहतील. त्याचा संपायला खूप वेळ लागेल. सर, दरवर्षी चंगाई सभा नागपूरमध्ये होते, मोहरमचा आणि जसं छांगू बाबा जो आहे तोही जर धर्म परिवर्तन केलं तर तुम्हाला जन्नत प्राप्त होईल, ऐसे जो व्याख्यान करके बाकी जो आरोप लगाता है, जो बाकी को अंधश्रद्धा फैलाते हैं, उस इसमें कोई भी पारितोषिक आपके तरफ से जाहिर नहीं होता, कोई भी प्रेस कॉन्फ्रेंस नहीं होती. देखिए, तो आपको सर एक ही धर्म को टारगेट किया जाता है ऐसा आरोप लगता है इस विषय में. आप कौन से धर्म के हो? सर, मैं तो अभी पत्रकार धर्म निभा रहा हूँ. नहीं, वो ठीक है, लेकिन आप किस धर्म में जन्म पाया आपने? सर, मैं तो हिंदू धर्म. मैंने भी हिंदू धर्म में जन्म पाया. मुझे हिंदू धर्म की सभी अंधविश्वास बहुत अच्छे ढंग से समझता है. जी बचपन से मैं उसी वातावरण में पला बड़ा हूँ. जी मैं खुद बहुत अंधविश्वासी था, मुझे भूत भी लग चुका था. जी. तो मैं पहला काम किसका करूँगा? पहली बात, मेरा घर साफ करूँगा ना, जो मुझे ज़्यादा समझता है वो करूँगा ना. मेरे जो व्याख्यान होते हैं 2000-3000 लोगों की सभा होती है, उसमें कितने लोग मुस्लिम आते हैं, कितने लोग मुझे क्रिश्चियन सुनने को आते हैं. तो आप कल्पना कीजिए, मैं काम करना भी चाहूँगा तो भी मुझे हिंदू में ही काम करना पड़ेगा, क्योंकि भारत में 80% के ऊपर हिंदू है. पहली बात. अब हम दूसरों को हाथ नहीं लगाते क्या? दुनिया में पहली बार 4 फॉरेन मिशनरीज को नागपुर में ही अरेस्ट हुई ना, आप ही लोगों ने करवाई ना. 5 लोगों को, सतीश रायपुरडे और बाकी 4 फॉरेनर्स थे. चंगाई सभा में हुआ. जब हमारे पास इस ढंग की कोई भी कंप्लेंट आती है तो हम एक्शन लेते ही हैं. उसके लिए मैं रहने की ज़रूरत नहीं है, हमारे सभी गांव-गांव के कार्यकर्ता उसके लिए समर्थ. लेकिन पुलिस ने एक्शन लेनी चाहिए ना. हमने तकरार करने के बाद पुलिस ने एक्शन लेनी चाहिए. तब हमने मोर्चा निकाला था, मोर्चा निकालने के बाद में पुलिस ने एक्शन ले ली, इसलिए उन 5 लोगों को अरेस्ट हुए. मॉरिस सेल्लो को हमने मुंबई से भगाया. जब कंप्लेंट आती है तो हम एक्शन लेते हैं. कई मुस्लिम बाबाओं को आज तक अंदर किया है, मेरी किताब में आपको कई बाबा पढ़ने को मिलेंगे. तो ऐसा नहीं है कि हम धर्म देखकर काम करते हैं. आप कल्पना कीजिए, कामठी में चांद तारा चमक रहा था मस्जिद पर. मस्जिद कितना सेंसिटिव विषय होता है, आपको कल्पना है. लेकिन हम जिस ढंग से काम करते आए, बाबूजी को जिस ढंग से लोगों की पहचान उनकी थी, वहाँ के चमत्कार को भी हमने सॉल्व किया और मुस्लिमों के मदद से सॉल्व किया. उन लोगों ने वो स्वीकारा. ये क्यों पॉसिबल हुआ? क्योंकि उनको विश्वास था कि हम किसी धर्म के खिलाफ नहीं हैं. तो ना हम किसी धर्म के खिलाफ की बात करते हैं, ना भगवान के खिलाफ की बात करते हैं. भगवान और धर्म के नाम पर जो शोषण होता है उसके खिलाफ ये काम है. आप अगर हमारे काम में देखेंगे कि 90% बाबाओं को हम एक्सपोज करते हैं और 5-10% बाकी के लोग होते हैं, तो वो प्रमाण तो हमारा तुम्हारा है ही. उतना प्रमाण तो रहने ही वाला है. पारित करने वाले हैं और ज्यादा से ज्यादा लोग जिहाद में जो फंसी हुई पहले से जो लड़कियां हैं उनका नाम बदलकर उनको जिस तरीके से आपने कहा कि कॉस्मेटिक कायदा है उस तहत होता है कि उनका नाम बदला जाता है, उनको अच्छे सुनहरे सपने दिखाए जाते हैं. तो ये विषय नहीं है. मतलब देखिए, मेरा विषय अंधविश्वास और धर्म का शोषण. तो क्योंकि लड़कियों का सुनिए शोषण ही होता है. सुनिए ना, लड़कियों का शोषण ऑफिस में होता है, लड़कियों का शोषण पत्रकारों में होता है. आप चाहो तो नाम बता दूँ मैं. लड़कियों का शोषण हर जगह होता है. हर जगह तो मैं नहीं बोलता ना. मैंने एक सिलेक्ट किया है मेरा विषय. जिस विषय का मैं तज्ञ हूँ उसके बारे में मैं बात करता हूँ. जिस विषय की मुझे जानकारी है, जिसका मुझे अभ्यास है, उसके बारे में मैं बात करता हूँ. भ्रष्टाचार हर जगह होता है. हर जगह के भ्रष्टाचार के बारे में मैं बात नहीं कर सकता. मैं हर काम नहीं कर सकता हूँ. मैं आग का बम नहीं बन सकता हूँ कि जहाँ भी आग लगे वहाँ दौड़े जाए. मैं 44 ईयर्स में इस काम को पकड़कर काम करते आया हूँ, इसलिए आज उसका कुछ इम्पैक्ट आ चुका है. मैं ऐसा बम लेकर हर जगह जाता तो कोई इम्पैक्ट नहीं आता. तो आप मेरी मर्यादा समझ लीजिए, मुझसे हर चीज़ की अपेक्षा मत कीजिए. सर, एक प्रश्न आहे. भुवाबाजी ओळखण्यासाठी सोपा आहे, अतिशय सोपा आहे. तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला. या जगामध्ये कोणीही भोंदू बाबा नसतो.
जो बाबा स्वतःमध्ये काही विशेष शक्ती आहे असा दावा करतो, त्याच्यामध्ये चमत्कार करण्याची शक्ती आहे असा दावा करतो, त्याच्यामध्ये इतरांना ठीक करण्याची किंवा रोगदुरुस्ती करण्याचा दावा करतो, किंवा त्याच्यावर देव प्रसन्न आहे असा दावा करतो, असा प्रत्येक माणूस बदमाशच असतो आणि त्याच्यापासून आपण वाचलं पाहिजे. राहिला प्रश्न तो स्त्रियांचं शोषण करतो की नाही. शुकदास महाराज स्वतःला विवेकानंदाचा अवतार म्हणायचे. तो औषधांमध्ये काहीतरी गडबड करतो म्हणून मी त्याचा शोध घ्यायला गेलो आणि त्यातून हे सगळंच्या सगळं घबाड बाहेर आलं. तर सगळे महाराज कोणतं तरी वेगळं आता आवरण घेत असतात आणि त्यानंतर हेच धंदे करत असतात. हे मी विस्तारानं उद्याच्या सभेमध्ये घेणार आहे, बाबांच्या नावानिशीवर घेणार आहे. तर त्यावेळेस मला वाटतं हा मुद्दा तुमच्या अतिशय चांगला लक्षात येईल. पण पहिला मुद्दा, जो स्वतःला बाबा म्हणवतो, तुमच्या माझ्यापेक्षा त्याच्यामध्ये वेगळी शक्ती आहे असा दावा करतो, ते सारेच्या सारेच भोंदू असतात आणि बदमाश असतात. त्याला एकही अपवाद नसतो. सरकार आणि पोलीस प्रशासन यांना कसं परमिशन देतो? हां, सरकार आणि पोलीस प्रशासन यांना कसं परमिशन देतो? परमिशन देतो. पूर्वी, आता बरं झाला हा प्रश्न पुन्हा तुम्ही विचारला. पूर्वी मला केवळ पोलीस अधिकाऱ्यांना पटवावं लागत असं. इन्स्पेक्टर लेव्हलच्या अधिकाऱ्याला पटवलं की ॲक्शन घेतली जात असे. त्यानंतर असं झालं, सध्याच्या काळामध्ये अशी परिस्थिती आहे, म्हणजे माझा अनुभव असा आहे की मला कधीही काँग्रेस सरकारमध्ये आणि राष्ट्रवादी सरकारमध्ये मंत्र्यांपर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत कधीच जावं लागलं. पोलीस अधिकाऱ्यांना एवढं स्वातंत्र्य असायचं की त्यांना पटलं हे कायद्यात बसतं आणि मानव तक्रार करतायत म्हणून ते सिरियसली घ्यायचे. माझा आजपर्यंतचा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनण्याच्या आधीपर्यंतचा रेकॉर्ड आहे की मी तक्रार केली आणि पोलिसांनी ॲक्शन घेतली नाही अशी उदाहरणच नाही. पण सर, हे उदाहरण आहे फक्त मॉरिस सेल्युलोचं. त्यांनी ॲक्शन नाही घेतली, पण मला सांगितलं सर आम्ही ॲक्शन घेऊ शकत नाही, आमच्यावर दबाव आहे. नाही तर मी कोर्टामध्ये जाऊ शकलो नसतो, मी भ्रमात राहिलो असतो. आज नाही उद्या पोलीस ॲक्शन घेत. खरा त्यांना तुम्ही बाबा म्हणू नका, कारण ते स्वतःचं जे आहे व्यक्तिमत्व कॅप्टन खरात म्हणून फेमस करत होते. तर त्यांना कॅप्टन खरात म्हटलं ते बाबाच आहेत. जो बदमाश असतो, स्वतःमध्ये दैवी शक्तीचा दावा करतो, तो बाबाच असतो. त्यामुळे मी त्याला बिलकुल अपवाद नाही करणार. फक्त त्याला मी भोंदू म्हणणार नाही, बाबा म्हणणार. सर, राजकारणातच अंधश्रद्धेचा प्रभाव दिसतो. एखादी मुख्यमंत्री जेव्हा चेंज होतो तेव्हा तो सुद्धा महिना 2 महिन्यानंतर त्या वर्षा बंगल्यावर आपली पूजा पाठ करून जातो. याला कसं हे बघता तुम्ही आणि कसं दूर करणार आहे राजकारण? मी दोन अर्थाने याच्याकडे पाहतो. जसं आपल्या पत्रकारांमध्ये काही पत्रकार अंधश्रद्धा असू शकतं, पण ते आपल्या पत्रकारितेमध्ये अंधश्रद्धा आणतात की नाही हा मुद्दा आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा असतो. विलासराव देशमुख सत्यसाई बाबांचे भक्त होते. विलासराव देशमुखांनी 16 डिसेंबर 2016ला नागपूरच्या अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये हाच कायदा संमत करून घेतला होता. 2005 16 डिसेंबर 2005 हा कायदा त्यांनी संमत करून घेतला. यामध्ये दुसरं कलम आहे, एखादी व्यक्ती तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून सत्यसाई बाबा चमत्कार करायचे. त्यांनी एकदाही म्हटलं नाही की हे कलम यातनं काढून टाका. ते जाऊ द्या, 2013मध्ये शिवाजीराव मोघेंच्या सहीने हा कायदा निघालेला आहे. मला वाटतं तुमच्यापैकी अनेक लोक शिवाजीराव मोघे सामाजिक न्यायमंत्री असताना मंत्रालयात गेला असाल. तिथे मोठा सत्यसाई बाबांचा कटआउट लागलेला होता मंत्रालयाच्या दालनात, मेन दालनात. एवढे ते परमभक्त. त्यांच्याच पुढाकारानं आणि ते अडून राहिले शेवटपर्यंत म्हणून हा कायदा संमत झालेला आहे. त्यांच्या सहीनं हा कायदा निघालेला आहे. त्यांनी कधीही एकदाही दुरान्वयानं मला संबोधलं नाही किंवा सुचवलं नाही की हे आपण कलम काढून टाकू, माझ्या बाबाला लागू होतं. तर मी अंधश्रद्धा असणारी माणसं जनहिताचं काम या पद्धतीनं करतात असंही पाहिलेलं आहे. आणि स्वतःला मी अतिशय सायंटिफिक विचारांचा असं सांगणारे देवेंद्र फडणवीस धीरेंद्र कृष्ण महाराजांना गावोगाव घेऊन हिंडतात आणि त्यांच्या पायावर डोकं पडतात हेही पाहिलेलं आहे. त्यामुळे मी माणसांच्या वैयक्तिक अंधश्रद्धांवरनं त्यांना मोजत नाही, त्यांच्या कामावरनं त्यांना मोजतो. मला वाटतं हेच योग्य असेल, तुम्हालाही पटेल. सर 24 तारखेला नेमके काय कार्यक्रम आहे? काय म्हणजे सांगितलं ना मी तुम्हाला, अतिशय साधा विषय आहे. विषय असा आहे, बळी स्त्रियांचा. खरात सारख्या बाबाला स्त्रिया एवढ्या मोठ्या प्रमाणावर का बळी पडतात हा विषय आहे. पण त्यामध्ये मी धीरेंद्र कृष्ण महाराज सुद्धा विस्तारानं घेणार आहे.